भीमा कोरेगाव येथील ऐतिहासिक जयस्तंभाच्या 208व्या शौर्य दिनानिमित्त तयारीला वेग आलाय। या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तसेच विविध संबंधित खात्यांचे अधिकारी आणि जयस्तंभाचे पदाधिकारी यांनी आज स्तंभ परिसराची पाहणी केली। शौर्य दिनाच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर नागरिक आणि अनुयायी उपस्थित राहतात। कायदा सुव्यवस्था, वाहतूक व्यवस्थापन, स्वच्छता, पाणी पुरवठा, वैद्यकीय सुविधा आणि सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाकडून आवश्यक तयारी केली जात आहे। याच अनुषंगाने जिल्हाधिकारी आणि संबंधित अधिकाऱ्यांनी जयस्तंभ परिसराची प्रत्यक्ष पाहणी करून आढावा घेतला। या पाहणी दरम्यान सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्याच्या सूचना देण्यात आल्या। तसेच भाविकांच्या सोयी सुविधांसाठी आवश्यक उपाययोजना करण्याबाबत संबंधित विभागांना निर्देश देण्यात आले। भीमा कोरेगाव जयस्तंभाच्या 208व्या शौर्य दिनानिमित्त प्रशासन, पदाधिकारी आणि स्थानिक यंत्रणा सज्ज झाल्या असून कार्यक्रम शांततेत पार पडावा यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत। दरवर्षी पेरणे या ठिकाणी आपण तयारी करत असतो आणि त्या पद्धतीने यावर्षी सुद्धा आपण तयारी केलेली आहे। मागचे 2-2.5 महिन्यापासून सर्व यंत्रणा याची तयारी करत होते आणि आज आणि उद्या हा 2 दिवसी जयस्तंभ या ठिकाणी मोठ्या संख्येने लोक भेट द्यायला येणार आहेत आणि त्या अनुषंगाने खूप मोठ्या प्रमाणावर वेगवेगळे डिपार्टमेंटने समन्वय साधून नियोजन करावं लागते। त्याच्यामध्ये अगदी ट्रॅफिक मुवमेंटपासून, पार्किंगची व्यवस्थापासून, लोकांना इकडेपर्यंत आणण्यासाठी बसेसची व्यवस्था, नंतर लोकांच्यासाठी पिण्याची पाण्याची व्यवस्था, स्वच्छ पिण्याची पाण्याची व्यवस्था ते सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी, त्याच्यानंतर शौचालयाची व्यवस्था, हा सर्व व्यवस्था आणि सर्व खूप मोठ्या संख्येने जेव्हा लोक येतात तेव्हा CCTVपासून बाकी जे पोलीसची व्यवस्था आहे ते सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर करावं लागते आणि याच्याबद्दल चांगल्या पद्धतीने नियोजन सर्व डिपार्टमेंट्सने कोऑर्डिनेशनमध्ये केलेलं आहे। पार्किंगची सर्व जे लोकेशन्स आहे ते सुद्धा व्यवस्थित तयार झालेली आहे। वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही शौचालयाची व्यवस्था, पिण्याची पाण्याची व्यवस्था मल्टिपल लोकेशनवर ठेवलेली आहे जेणेकरून लोकांना त्रास कमी होऊ, कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये। आम्ही 20 दिवसाआधी मीटिंग घेतली होती सर्व संघटनांसोबत आणि त्या संघटनाने चांगले आयडियाज तेव्हा दिले होते। त्याचे आधीचे जे अनुभव आहे त्याच्या अनुषंगाने मागच्या वेळी काही इश्यूज झाले होते का, काही प्रॉब्लेम्स आले होते का। फॉर एक्झाम्पल मागच्या वेळी सांगितलं होतं की शौचालयाबद्दल थोडेसे इश्यू झाले होते तर त्याच्या अनुषंगाने काही सुधारण्याची आवश्यकता होती। काही लोकांची मागणी होती की पिण्याची पाण्याची व्यवस्था जी आहे ते टँकर्स आहे ग्लासद्वारे सुद्धा केली पाहिजे, असे काही डिमांड्स होते। तर ते सर्व आपण यावेळी समावेश करून घेतलेला आहे। आता दुपारी 4 वाजेपासून गर्दी जी आहे त्याच्यामध्ये वाढ होणार, लोकांची येण्याची संख्यामध्ये वाढ होणार। उद्या सकाळी म्हणजे 1 जानेवारीला सकाळी 11 वाजता ते दुपारी 4 वाजता हा पीक वेळ असतो, तेव्हा सर्वात जास्त लोकांची संख्या या ठिकाणी असणार आहेत। तर तेव्हा आम्हाला जास्त विशेष काळजी घ्यावं लागते आणि संपूर्ण डिपार्टमेंट सर्व विभागाने चांगल्या पद्धतीने नियोजन केलं आहे। एक चांगली गोष्ट याच्यामध्ये आम्ही हेही सांगू इच्छितो की डिपार्टमेंट त्याचं काम करत असतो, सर्व जे विभाग आहेत ते करत असतात, पण यावेळी विशेषतः सर्व संघटनांनी चांगला सहकार्य केलेला आहे। म्हणजे त्याने त्याची जी मदत आहे ते चांगल्या पद्धतीने नोंदवलेली आहे। म्हणून प्रशासनाचं सुद्धा यावेळी जे ताण आहे ते त्या संघटनाच्या चांगल्या कामामुळे आमच्यावरही कमी झालेलं आहे। बिबट्याची संख्या मोठ्या प्रमाणात आहे। VIP बद्दल अजून आमच्याकडे शेड्यूल कोणाचाही आलेलं नाही आहे, पण आज दुपारी नंतर येणे सुरुवात होतील आणि जेव्हा जसं येतील आम्ही DIOच्या ग्रुपवर टाकून जाऊ तर माहिती मिळून जाईल। बिबट्याबद्दल आम्ही यावर्षी थोडा विशेष लक्ष घेतला होता की कारण आपल्या सर्वांना माहिती आहे की पुण्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर बिबट्याची संख्या वाढल्याने मुख्यतः शिरूरचा जे भाग आहे, शिक्रापूरचा जे भाग आहे, पिंपळेखुर्द ज्या भाग आहे त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर बिबट्याची संख्या वाढलेली आहे। तर त्याच्या अनुषंगाने घेऊन आम्ही 1 महिना आधीच हा जे जवळचा जे भाग आहे त्या ठिकाणी बिबटे शोधून आणि त्याला पकडणे याची मोहीम हातात घेतली होती। संपूर्ण पुण्यामध्ये आम्ही जवळपास आतापर्यंत 80 बिबटे पकडलेले आहे, पण हा परिसरामध्ये सुद्धा आम्ही 25 बिबट्या जे आहे ते फॉरेस्ट डिपार्टमेंटने पकडलेले होते। त्यासाठी आम्ही जवळपास 13-14 कोटी रुपये उपलब्ध करून दिले होते, पिंजरे मोठ्या संख्येने दिले होते, ट्रँक्युलायझर गन्स दिले होते, गाड्या दिलेल्या आहेत। तर त्याच्या अनुषंगाने सॅनिटाईज हा एरिया केलेला आहे
पण याच्यासोबतसुद्धा आम्ही संपूर्ण पुणेची फॉरेस्ट डिपार्टमेंटची टीम 3-4 दिवसासाठी या ठिकाणी पूल केलेली आहे की कुठूनही कुठल्या प्रकारचा जर मेसेज आला याचं की बिबट्या कुठे दिसला वगैरे काही, तर त्याच्या अनुषंगाने तातडीने त्या टीमला तिथे रेस्क्यू जे टीम आहे त्यांनी ते पोहोचायचे, त्या बिबट्याला पकडायचे आणि त्यांना जे माणिकडो आणि बाकीचे लोकेशन आहेत त्या ठिकाणी शिफ्ट करायचे. खरं तर सर, हा सोहळा होत असताना लाखोंच्या संख्येने जनसमुदाय येणार आहे. बिबट्याचं सावट आहे, मात्र त्या पद्धतीने वन विभागाने जनजागृती या ठिकाणी केलेली दिसत नाही. कारण इथं येणारा जो भाविक आहे हा नौका आहे बिबट्यासाठी, ती जनजागृती होताना दिसत नाही आहे. आणि जनजागृती आम्ही तुम्हाला सांगतो की आमची जेव्हा संघटनेची मीटिंग पण झाली होती 20 दिवसाआधी झाली होती, तेव्हासुद्धा आम्ही संघटनाच्या वतीने सर्व लोकांना हा माहिती पोहोचवण्याचा काम केला होता की या ठिकाणी बिबटेचा प्रभाव आहे आणि त्याच्या अनुषंगाने सर्व लोकांना याची माहिती असली पाहिजे. तर तुमच्या माध्यमातून तुम्ही सर्व ठिकाणी पोहोचावा. प्लस रेव्हेन्यू डिपार्टमेंट आणि पोलीस डिपार्टमेंट त्यांनीसुद्धा याच्याबद्दल सर्व माहिती पोहोचवलेली आहे. महत्त्वाचं याच्यामध्ये आहे की माहिती पोहोचवणे सोबत जे जास्त महत्त्वाची गोष्टी आहे की बिबट्या या भागामध्ये नसला पाहिजे, ते खूप महत्त्वपूर्ण आहे. तर त्याच्या अनुषंगाने फॉरेस्ट डिपार्टमेंटने चांगला केला. म्हणजे त्याचं जे मुख्य काम आहे की हा भागामध्ये कम्प्लिटली सॅनिटाईज करून ज्या ज्या परिसरामध्ये कोणी बिबट्या दिसत आहेत त्यांना पकडून दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट करणे, त्या ठिकाणी त्यांना पिंजऱ्यामध्ये ठेवणे किंवा लोकेशनमध्ये ठेवणे. तर त्या अनुषंगाने जसं मी सांगितलं की जवळपास 25 बिबटे हाच परिसरामध्ये फॉरेस्ट डिपार्टमेंटने मागचे 1 महिन्यामध्ये पकडलेले आहे. तर तो एक मोठा काम केला आहे. असं असू शकतो की फॉरेस्ट डिपार्टमेंटद्वारे प्रसिद्धी कमी झाली असेल, पण एकूण जे आपला डिपार्टमेंट आहे म्हणजे गव्हर्नमेंट डिपार्टमेंट्स आहेत त्याच्याद्वारे आपण सर्वपर्यंत सर्व माहिती पोहोचवली. महापालिकेची निवडणूक आहे, यावेळेस संख्या वाढू त्याचा अंदाज आम्हाला सांगता येत नाही आहे, पण आम्ही नियोजन या पद्धतीने केलं आहे की मागच्या वर्षी जेवढी संख्या आली होती त्याच्यामध्ये जवळपास 20-25% ॲडिशनल तयारी आपण करू, जेणेकरून काय की तयारी कमी नसली पाहिजे. जास्त झाली तरी काही अडचण नाही आहे, लोक कमी आले तरी फरक नाही पडतो आहे. मात्र कमी जर आपली तयारी राहिली तर लोकांना त्रास होऊ शकतो. तर आम्ही आमचा अंदाज हाच घेतला की मागच्या वेळी जेवढे लोक आले होते त्याच्यापेक्षा 25% जो लोक येतील त्याच्या अनुषंगाने आम्ही तयारी केलेली आहे. सगळ्यांना मूलभूत नागरी सुविधा मिळण्यासाठी विशेष प्रयत्न आम्ही करत असतो. त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कायदा व सुव्यवस्था राखला जावा म्हणून देखील या ठिकाणी हजारोच्या संख्येने CCTV फुटेज असतील किंवा 13,000पेक्षा जास्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात या ठिकाणी आलेला आहे. आपण आजूबाजूचा परिसर बघितला तर आताच गजबजलेला आहे. म्हणजे 2 दिवसापूर्वीच या जयस्तंभावरील जी काही सजावट आहे आम्ही पूर्ण केल्यामुळे लोकांना जशा पद्धतीने मेसेज जातात सोशल मीडियावर तसे लोक या ठिकाणी येऊ लागलेले आहेत आणि पाहू लागलेले. याचाच अर्थ येणाऱ्या 1 तारखेला मोठ्या संख्येने गर्दी होईल. आणि हा जो जयस्तंभ आहे याच्यावरची दरवर्षीप्रमाणे आपण जे तिरंगा देशाचा जो काही आपला झेंडा आहे तिरंगा तो ठेवलेला आहे आणि संविधानाचा अमृत महोत्सव म्हणून समता, न्याय, बंधुत्व, स्वातंत्र्य या संदेश देण्याचा आपण खऱ्या अर्थानं दरवर्षी जसा प्रयत्न करतो यावर्षी देखील आपण प्रयत्न केलेला आहे. या युद्धाचं जे काही स्मरण आहे एकी हेच बळ, एकत्र आपण असलो तर काय करू शकतो हे या युद्धाचं आपण जर स्मरण केलं तर लक्षात येईल की 500 सैनिकांनी 28,000 लोकांचा पराभव करणं हे न भूतो न भविष्यतो असं युद्ध या ठिकाणी झालं होतं आणि त्याला स्मरूनच हा 1 जानेवारी 2026 हा मोठ्या उत्साहात साजरा होईल असं मला या ठिकाणी वाटतं. प्रतिनिधी कल्याण साबळे, NTV न्यूज मराठी, पुणे.